आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्री शिवतारे यांच्याशी चर्चा करतील। शिवतारेंची अजितदादांसोबत बैठक घेऊन प्रश्न ते मिटवतील। दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। भाजपची भोकं पडलेली तीनपाट आम्हाला शिव्या देतात। उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर जोरदार टीका। विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणामध्ये गुंडगिरी वाढली असती। ठाकरेंचा हल्लाबोल। गद्दारी करून भाडोत्री पक्षाने आमचं सरकार पाडलं। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। तर अटलजींचा पक्ष खरा होता, आता भाडोत्री जनता पक्ष। ठाकरेंचं वक्तव्य। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार पोस्टर वॉर। अजित पवारांच्या शेजारी सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकले। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान बारामतीमध्ये रंगलं पोस्टर वॉर। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड लोकसभा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजपकडून गडचिरोली आणि भंडारा गोंदियाची उमेदवारी जाहीर नाही। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीमध्ये तळ ठोकून भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांची धाकधूक वाढली। महायुतीमध्ये भाजपला आणखी 4 जागा मिळतील। 20 जागा मिळाल्यात। 4 जागांची यादी 2 ते 3 दिवसात येऊ शकते। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। शिवसेनेचे यशवंत जाधव लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। दक्षिण मुंबईतून नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरू असताना यशवंत जाधव दक्षिण मुंबईचे उमेदवार अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। पद नसतानाही जनतेने दाखवलेल्या प्रेमामुळे कृतज्ञ। उमेदवारी नाकारल्यानंतर जगदीश मुळीक यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुळीक यांची पोस्ट चर्चेत। देवेंद्र फडणवीसांनी गोपाळ शेट्टींची घरी जाऊन भेट घेतली। गोपाळ शेट्टींचं तिकीट कापल्यानंतर समजूत काढण्यासाठी फडणवीसांकडून गोपाळ शेट्टी यांची भेट। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे गटाची मोठी ताकद। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा, उदय सामंतांचं वक्तव्य। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आशिष शेलार, पियुष गोयल यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। दक्षिण मुंबईमध्ये दोनही नेत्यांकडून मोठी बॅनरबाजी। एका